दीदी काय बघते? काय बघत नाहीये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बऱ्याच महिन्यांपासून चालू होतं की जायचंय, पुण्याला जायचंय. सो फायनली घरातून बाहेर पडण्याचा मी निर्णय घेतलाय. आणि इकडे तुम्ही बघू शकता की माझी पॅकिंग चालू आहे. त्याच्यामध्ये ब्लँकेट्स वगैरे सगळं टाकलंय. आणि आता बाकीची पॅकिंग राहिलेली, ती बाकीची पॅकिंग करून मी लवकरात लवकर पुण्याला निघतीये. तर जायची बिलकुल पण म्हणजे 1% पण इच्छा नाहीये, कारण की मम्मीला वगैरे इथं ठेवून नाही जाऊ वाटत आहे मला. पण आता कामामुळे बाहेर पडावं लागतंय आणि जावं लागतंय. सो म्हणजे खूप नाराज होऊनच मी घरातून बाहेर पडते असं झालं. बघूयात, चला पॅकिंग तर करूयात. कमाय ना दिलं माघारी? आता नाही येणार लवकर. दुसरा मोबाईल कुठे माझा? पुण्याला चाललीये खरं, पण मला बाय बाय करायला मम्मी घरी नाहीये, हर्षू घरी नाहीये, आजी आहे आणि दादा आहे. दादाला पण आज माझ्यामुळं त्याची शाळा बुडलीये. त्याच्यामुळं तिथं काय पर्याय नव्हता, त्यामुळे मला त्याला थांबवून घ्यावं लागलं. आणि सो इकडं आता जायचंय. इकडे इकडे ये. जाऊ का पुण्याला? तुला वाईट नाही वाटत? अरे भाई, मला इज्जतच नाहीये काही. काय करायचं आता? इकडे बघ. जाऊ का पुण्याला? काय पुण्याला गेल्यावर घरात लक्ष देशील का मम्मीला, दीदीला? हा नक्की घे माझी शपथ. मम्मीची नाही म्हणते मी, माझी घे म्हणते. अभ्यास करशील का? बघा सर बघतात माझं ब्लॉग. तर चालली आहे, पण व्यवस्थित बस, असा बसायचं असतं. हा चालले, पण मला खरंच म्हणजे बिलकुल पण जायची इच्छाच नाहीये, कारण की इथं घरी असल्याच्या नंतर एवढा धिंगाणा मस्ती सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि आता दादाला रोज बोलायला मी नसणार आहे, भांडायला नसणार आहे. असले तरी आहे ना बाकी. म्हणजे माझं काहीच नाही, मी चालले त्याचं ना. त्याला काय एवढं येते पण मी आता येणारच नाही माघारी. नको जा, नसते जा ना मग. बोलू नको मला, बोलू नको. सोड 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 लवकर, सोड सोड म्हणलं कळतंय का? सोड. असं करायचं तुला? असं करायचं म्हणजे असं बोलतात का? मलाच वाईट वाटतं एकटीला की मी चालले म्हणून. ह्यांना काही वाटत नाहीच. येतच नाही लवकर. जाऊ दे, लवकर नाही येणार अजिबात. आता आता तर नसते येत. जाऊ दे मित्रांनो, बाय.